नमस्कार मित्रांनो, मी रितेश महाजन स्मार्ट पोल्ट्री फार्मर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज 5वा दिवस रनिंग आहे। तर दोन दिवसाचा व्हिडिओ दिले आहे, शॉर्ट व्हिडिओ पण टाकले आहे 4थ्या दिवसाचा। आज वातावरण कालपासून जास्त गरम असल्यामुळे लवकर ब्रूडिंगची स्टेज खतम करून राहिलो आहे, जागा देणं चालू आहे। तर राऊंड ब्रूडिंग होती ती 4 राऊंडचं एक करून असे सरळ कप्पे दिले आहे। तर आता परत जागा पण द्यायची आहे। जे हिटिंग ब्रूडर होते खाली ते वर करून टाकले। आता आज रात्री सगळं बघितलं तर कोणताही पक्षी ब्रूडिंग खाली यायला तयार नव्हता, गरम होतं तेवढं। त्याच्यामुळे म्हटलं आज वरच करून टाकायचं। तर मोठ्या भांड्यामध्ये पण खाद्य चालू केलं आहे आणि लहान भांड्यामध्ये पण चालू आहे। सध्या पाणी संपलेलं मांडणं चालू आहे, छोट्या भांड्यातलं। मोठे भांडे पण सुरू केले आहे पाण्याचे। तर अशा पद्धतीनं आजचं नियोजन आहे। आजचा 5वा दिवस आहे। जमलं तर आज पण एक शेवटला अँटीबायोटिकचा डोस देऊन द्यायचा विचार आहे। अँटीबायोटिक जर दिलं नाही तर यॉकचा जो इन्फेक्शन राहते, यॉक डिझॉल्व नाही झाला काही पक्ष्यांमध्ये तर मर निघते। आजची जे मर आहे ती कमीवर आली आहे, निम्म्यावर। तर अशा पद्धतीनं आमचं नियोजन आहे। पक्ष्यांना वेळेत वातावरणाच्या बदलानुसार नियोजन करणं गरजेचं आहे। वातावरण कुठल्या ठिकाणी थंड होत असेल तर त्या थंडच्या हिशोबाने नियोजन करणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी गरम होत असेल त्या ठिकाणी गरमीच्या हिशोबाने नियोजन करणं गरजेचं आहे। ज्या एरियात ज्या पद्धतीचं वातावरण आहे, तुम्हाला कसं फील होते, पक्षी बिहेवियर कसे करतात, त्याच्यावर तुम्ही नियोजन करू शकता। तुम्ही जर ते नाही ओळखलं तर तुमच्या